नमस्कार शेतकरी मित्र, स्वागत आहे सर्वांचे आपल्या या चॅनलवरती। शेतकरी मित्रांनो, नक्कीच आपण या चॅनलवरती जर नवीन असाल तर नक्कीच अवश्य व्हिडिओ हा अगदी शेवटपर्यंत बघा। शेतकरी मित्रांनो, आपण रोज पैठण तालुका असेल, खुलताबाद असेल, पाचोड असेल, अहिल्यानगर असेल, या सगळ्या जिल्ह्यामध्ये जाऊन शेतकऱ्यांच्या मुलाखती घेऊन त्यांची सक्सेस स्टोरी असेल, एखाद्याची सक्सेस स्टोरी असेल किंवा एखाद्या शेतकऱ्याची व्यथा असेल ती आपण आपल्या या सोशल मीडियाच्या माध्यमातून मांडण्याचं काम करतो। तर मित्रांनो, मी अशा एका शेतामध्ये आहे, माझ्यासोबत आहेत आवरे पाटील, बोकुड जळगावचे आहेत ते, आणि त्यांनी शेतीला पूर्ण वळण दिलेलं आहे। पूर्वीपासून आपण बघतोय की काही शेतकरी असे आहेत की पारंपरिक पीक घेतात, कंटिन्यू कापूस असेल तर कापूस घेतात, बाजरी असेल तर बाजरी घेतात, पण त्यांनी काहीतरी वेगळं करून दाखवण्याचं या ठिकाणी काम केलेलं आहे। आज आपण त्यांच्या शेतात आलेलो आहे आणि त्यांच्या शेतामध्ये त्यांनी वालाची शेती त्यांनी केलेली आहे, म्हणजे एक अर्थात वालाचे त्यांनी वेली लावलेले आहेत। तर आपण त्यांच्याकडे जाणार आहोत आणि त्यांच्याकडून प्रत्यक्ष विचारून घेऊयात। भाऊ, तुमचं नाव काय सांगा पूर्ण अगोदर? माझं नाव बळीराम रावसाहेब आवारे, मी राहणार पाटोदे वडगावचा आहे, तालुका पैठण आणि जिल्हा छत्रपती संभाजीनगर। तर तुम्ही अगोदर कोणती शेती करायची या शेतामध्ये? आम्ही पहिल्यांदा पारंपरिक शेती करायचं, कापूस, गहू, ज्वारी, बाजरी अशा प्रकारची शेती करायची। तर त्यातून तुम्हाला कसा नफा वगैरे मिळायचा? मग ते पारंपरिक शेती असल्यामुळं काय ते कापसामध्ये काय एवढं पुरत नव्हतं, त्याच्यामुळे आता आपण बघतोय अनेक शेतकऱ्यांचे एवढे हाल झालेले। आपण बघितलं कापूस असेल, अनेक पाण्याखाली गेला, त्याला वेचायला मजूर भेटत नाही, मजूर भेटला तर एकरी 7,000 रुपये क्विंटल कापसाला भाव मिळतोय, पण भाव मिळालेला जरी असलं तर त्याला एकरी खर्च म्हणजे क्विंटलला मागे 4-5 हजार रुपये निघून जाते, त्याला खाली काही उरत नाहीये। हे सगळं तुम्ही वलांडून तुम्ही या शेताकडे वळालेले आहात, तर काय आहे याची मागची पार्श्वभूमी? आता आम्ही धरती कंपनीचा वाल लावलेला आहे सर, आणि त्याचं वाण धरती DHB 998 या वाहनाची लागवड केलेली आहे। बरं, किती महिन्यापूर्वी तुम्ही या वालाची साधारणतः लागवड केली? आम्ही मेच्या शेवटच्या आठवड्यात याची लागवड केली होती। तर हा जुलै महिन्यात चालू झाला होता, पहिल्या हप्त्यामध्ये जून, जुलै, आणि तोडायला कधीपासून सुरुवात केली याला तुम्ही? जुलैमध्ये 15च्या आसपास, 15 तारखेच्या आसपास। जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर आणि हा नोव्हेंबर, जवळ तुम्ही 4 ते 5 महिन्यापासून याचा वाल चांगल्या पद्धतीने तोडताय। तर कसं आहे याचं सरासरी उत्पन्न आता? याचा आतापर्यंत आम्हाला 3,15,000 याच्या आसपास पैसे मिळालेले। किती एकर मध्ये लावला तुम्ही हा वाल? हा वाल जास्तीत जास्त अर्धा एकर असेल। बरं, फक्त 20 गुंठ्यामध्ये तुम्ही वाल लावला आणि त्याच्यातून तुम्ही अगदी 4 महिन्यामध्ये 3 ते 3.5 लाखापर्यंत उत्पन्न खूप छान पद्धतीने तुम्ही शेती केलेली आहे। तर तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगाल, आपण काय करायला पाहिजे अशा पद्धतीने? आता माझ्या हिशोबानं तर पारंपरिक शेती सोडून आता आम्हाला मार्केट जवळ असल्यामुळं आमचा माल बजाज नगर मावठा देवी या मार्केटला जातो, त्याच्यामुळे माझ्या हिशोबानं तर माळव्याचा व्यवसाय चांगला आहे। याला मागणी कशी आहे वालाला मार्केटमध्ये? वालाला मागणी दसऱ्यापासून तर दिवाळीपर्यंत मला 50 ते 60 रुपयाची भेटलेली होती। आता थोडं दिवाळीच्या नंतर मार्केट थोडं स्थिर झाल्यामुळं, खाली आल्यामुळं आता 35 ते 30 रुपयाचा भाव मला रोज भेटतो। आणि रोज मी 1 क्विंटलच्या आसपास माल नेतो। तर मला तुम्ही सांगा, याच्यापासून फायदा काय होतो? खाल्ल्याने काय फायदा होतो? आपल्या शरीरासाठी काय पोषक आहे? काही याच्यामध्ये प्रोटीन वगैरे आहे, त्याच्यामुळं इतरत्र खाण्यापेक्षा तर वाल आपण हे नैसर्गिकरित्या पिकवलेलं आहे आणि चांगल्या पद्धतीने हे खाल्लं तर कधी पण। याची आधुनिक पद्धतीने तुम्ही लागवड कशी केलेली? खाली काय केलं तुम्ही? पहिल्यांदा आम्ही बेड पाडून घेतले सर, त्याच्यावर ठिबक आथरली, ठिबकच्या नंतर मल्चिंग पेपर आथरला आणि शेण खताचे 6 ते 7 ट्रॅक्टर अर्धा एकरामध्ये टाकले होते आम्ही। बरं, म्हणजे तो आधुनिक पद्धतीने केल्यापेक्षा तुम्ही त्याला म्हणजे ते खत तुम्ही रासायनिक खतावर ज्यादा दाब आहे आमचा, समजा रासायनिक खत ज्यादाच टाकलेले किंवा सेंद्रिय खताच तुम्ही देखील याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने उपयोग केलेला आहे। त्याच्यामुळे पाहिलं मित्रांनो, आपण अगदी मस्त बहरलेली ही वालाचं बाग आहे चांगल्या पद्धतीने। नक्कीच तुम्ही पारंपरिक पिकापेक्षा या पिकाकडे जर वळाले तर आधुनिक आपल्या शेतकऱ्यांना हे कर्जमाफीची आणि अनुदानाची काही आपल्याला गरज राहणार नाही। नक्कीच या व्हिडिओतून आपण हे सांगूयात। या ठिकाणी धन्यवाद, थांबूयात। ओके.